तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येतेय। 17 ऑक्टोबर पासून जैन समाजाचं पुण्यात आंदोलन आहे। पालकमंत्री अजित पवार या आंदोलनाला अद्याप भेट दिलेली नाहीये, तर जैन मुनींनी अजित पवारांना आंदोलनाला भेट देण्याचं खरं तर आवाहन केलं होतं। मुरलीधर मोहोळ यांनी भेट घेतल्यावर आता पुण्याचे पालकमंत्री अजित पवार जैन बांधवांना कधी भेटणार असा सवाल सध्या उपस्थित केला जातोय। 17 ऑक्टोबर पासून जैन समाजाचं हे पुण्यात आंदोलन सुरू आहे, परंतु अद्याप पालकमंत्री अजित पवार यांनी या आंदोलनाला भेट दिलेली नाहीये। मात्र मुरलीधर मोहोळ यांनी या आंदोलनाला भेट दिलेली आहे। त्यानंतर आता पालकमंत्री अजित पवार या आंदोलनाला कधी भेट देणार, जैन बांधवांना कधी भेटणार असा सवाल उपस्थित केला जातोय। तर 17 ऑक्टोबर पासून खरं तर जैन समाजाचं हे पुण्यात आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला मुरलीधर मोहोळ यांनी भेट दिलेली आहे। जैन बांधव मात्र या दरम्यान त्यांच्या समोर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। मात्र अद्याप पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आंदोलनाला भेट दिलेली नाहीये, त्यामुळे ते जैन बांधवांना कधी भेटणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय। या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात। आपले लोकशाहीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अमोल, 17 ऑक्टोबर पासून जैन समाजाचं पुण्यात खरं तर आंदोलन सुरू आहे। मुरलीधर मोहोळांनी मात्र या आंदोलनाला भेट दिलेली आहे, परंतु अद्याप अजित पवार या आंदोलनस्थळी पोहोचलेले नाहीयेत। काय या संदर्भातील अधिकची अपडेट? खरं तर या जैन मुनींकडून आणि जे आंदोलक आहेत त्यांच्याकडून पुण्याचे खासदार, पुण्याचे आमदार आणि त्याचबरोबर पुण्याचे पालकप्रतिनिधी अजित पवार यांना या ठिकाणी येऊन आमच्या समस्या ज्या आहेत त्या जाणून घेण्याचं आवाहन त्यांनी केलेलं होतं। या आधीच अजित पवारांना सुद्धा त्यांनी बोलवलेलं आहे, पण अजूनही अजित पवार गेलेले नाहीये। जवळपास आता 8 दिवस होऊन गेलेले आहेत। जैन समुदाय आक्रमक झालेला आहे। पुण्यातील जैन बोर्डिंगची जी जागा विकण्याचा घाट ट्रस्टींकडून आखण्यात आलेला आहे, त्याला विरोध जैन समाजाचा आहे आणि हे असताना पालकमंत्री नेमके कुठे आहेत असा सवाल काल जैन बांधवांनी उपस्थित केलेला आहे। स्वतः जैन मुनींनी सुद्धा अजित पवार यांनी या ठिकाणी येऊन आमच्या समस्या जाणून घ्याव्यात, आमची दखल घ्यावी अशी मागणी काल केलेली होती। आणि त्यानंतर आता अजित पवार नेमके या जैन समुदायाशी चर्चा कधी करणार हे पाहणं महत्वाचं आहे। 1 तारखेपासून या संपूर्ण जैन समाजाचे आंदोलक आहेत त्यांनी अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर राज्याचे सरकारचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी जैन समुदायाची भेट घेऊन त्यांचं जे म्हणणं आहे ते ऐकून घ्यावं आणि हा संपूर्ण जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहार जो झालेला आहे तो रद्द करावा अशी मागणी आहे। काल या संपूर्ण रोषानंतर आपण पाहिलं की केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी तिथं भेट घेऊन त्यांच्या समस्या आणि त्यांची मागणी जी होती ती मान्य करू अशा प्रकारचा शब्द दिलेला आहे। मात्र दुसरीकडे अजित पवार जे पुण्याचे पालकमंत्री आहेत ते मात्र कुठे आहेत आणि ते या जैन समुदायाची कधी भेट घेणार असा सवाल आहे तो सध्या विचारला जातोय। जी, निश्चितच अमोल, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट बद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।